तर भावानं बसल्या बसल्या फिरायला नियोजन झाले. आता डायरेक्ट बाहुबलीला चालले, बघू शकता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये. या खाली मागं तिघं थांबलेली पाणी प्यायला थांबली, बघू शकता भावांनो. अर्धा तासात गाठलो भावांनो डायरेक्ट बाहुबली. गार आहे कसं? खूप गार आहे. हो खूप गार आहे. वीर बघू शकता भावांनो, गाळाच आहे. चला इथं आणि पुढं पन्हाळा जायचं नियोजन झाले भावांनो. आता बाहुबलीमध्ये दर्शन घेतलं, डायरेक्ट पन्हाळा भावांनो. 5 मिनिटात आणि दुसरं पुढे लागलंच. पोराय म्हटलं तेवढं चालायचं भावांनो. बघा बघू शकता आम्ही तिघं, हिनी तिघं जण. हो का, नुसतं नियोजनावर नियोजन असते आमचं. एकट्यानं म्हटलं फिरायचं की लगेच जायचं, संपला विषय. तिथे फिरायला जाणार आहे एकटा आणि म्हणते त्या पुढे जायचं बरं जायचं 4 दिवस कामाला जायचं, 4 दिवस फिरायला जायचं. पैसा ब्लिक परत कामाला. त्यामुळे फिरून घ्या, एन्जॉय करा. एन्जॉय करायचं भावाला. दादू कसं काय करू नका. शेत बाजू तेवढं फिरण्यात बाजू बघू शकता डोंगर बिंगर. एक 5 मिनिटात स्टॉप घेतले भावांनो कुंभोजमध्ये. तर आता 10 मिनिटात जातोय बाहुबलीमध्ये आणि तिथनं पन्हाळा. या भावानं म्हटलं पन्हाळा जायचं, पन्हाळ्यात जायचं. बघा सिद्धार्थ, सगळी आता डायरेक्ट बाहुबलीमध्ये भेटूया. बाहुबलीमध्ये डायरेक्ट आपण आता. हा वय 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 पन्हाळ्याला मग काय करूया? तर आपण मंदिराच्या परिसरामध्ये आले, बघू शकता भाऊ. लगेच बसली तर अंड्याची आई खाली. चला चला हे चला, हे इकडनं नको, इकडनं जाऊया. चला हे नाही, ह्या पायऱ्यावर जाऊया. चला चला चला, हे इकडनं जातो म्हटली, आम्ही इकडनं जातो. चढायला लागते भावांनो, कारण पावसाळ्यात जायचं आपल्याला हरिहरला. त्यामुळं बघू शकताय. हे चला उठा रे उठा. हे खाली तर आहे की, हे तर मूर्ती बिर्ती काय तर आहे बा. हे बघू शकताय, बोटिंग काय. किती पायऱ्या? 400 आहेत काय? बरोबर चालते मामा. चला स्टे बी काय नाही. चला आहे, चला एकदा लागूया. लगेच बसलीत. 4 पायऱ्या चढलो काय हो. ते समोर मोठं ते नाही इकडे हो ते. चला चला, काय दिसाले बहुतेक. बघ जा बघ असं करावं मोठं.
इथे पुढे जहाज मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय. व्हिडिओमध्ये दिसते का नाही काय माहित नाही, पण आता हेच चढायचं होईनामुळे तिथं काय जाऊ शकत नाही आपण. आणि पुढे आपल्याला सनसेट बघायला जायचं पन्हाळ्याचा. बघा हे जहाज मंदिर. मी काय तिथे जाणार नाही भावनो, पण तुम्हाला इथनं दाखवतो मी. इथनं पुढं आणि पन्हाळ्याला जायचं असल्यामुळं जाऊ शकत नाही भावनो. बघू शकता हे वातावरण. मंदिराच्या कामान आल्या. नाही म्हणत चढलो भावनो, ही पण आली शेवटी. आली बघा. मागणं आली आता नाही म्हणत आली. नाही म्हणत आली त्यांनी पण. मंदिराचं काम चालू आहे बहुतेक. वरती डोंगरावरचं मंदिर बघू शकता भवानी. चप्पल बाहेर काढा की आपण इथे काढा की. बघू शकता हे मेन मंदिर आहे बहुतेक. आम्हाला काय माहित नाही, आमचं नाही फर्स्ट टाइमच आहे. अजून मंदिरातला परिसर बघू शकता. काय बघू शकता भावनो कशा विहीर. होय पाणी वरायचं. भारी गेलं भावनो. काय पण म्हणा, शेवट आहे बसायला विसायला. हे जुन्या काळातलं हो कसं आहे. करू नको राज जरा. डोंगर भाग बघू शकता तिथे कसं आहे बघा. शेवट आहे फक्त येताना जरा हाय घालते एवढंच आहे, बाग काय नाही. आता ह्याच्या पुढनं भावांनो आणि पन्हाळ्याला जायचं आहे. पन्हाळ्यावर जायचं असल्यामुळं आता इथलं काय मी जास्त दाखवलं नाही तुम्हाला. मग इथनं लगेच हालून लगेच डायरेक्ट पन्हाळ्यामध्ये डायरेक्ट शूट ते ना करायचं, जरा फोटो बिटो काढायचं मस्तपैकी. आणि हे जे गुगलवर बघताय तुम्ही सगळीजण ते हे मेन आहे. आम्ही काय तिथं जाऊ शकलो नाही, त्यामुळं व्हिडिओमधून बघून घ्या तुम्ही. आता आणि चाललो आहे खालची. खालनं जाऊन डायरेक्ट पन्हाळा अजून इथनं 42 किलोमीटर दाखवाले. इथनं अजून तासभर तर राहणं जायला आपल्याला. सनसेट आपल्याला बघायला मिळते, त्यामुळे काही विषय नाही. ज्यांना ज्यांना चढायला येत नाही की नाही त्यांना ही सिस्टीम आहे, बघू शकता भावांनो. ही ज्यांना ज्यांना चढायला येत नाही ती सिस्टीम आहे, बघू शकताय. हा होय बहुतेक का मला काय माहित नाही, मी पण पहिल्यांदाच आली. हा इथं पण आलं बघू शकताय. होय सिस्टमॅटिक आहे, चांगलं केले.